त्याचं काय मॅडम की ते लहानपणापासून ना ॲक्च्युली माझी सवय आहे हो की नाशिक ढोल वाजायला लागला ना की हातपाय आपोआप हलतात हो. आताही तसं झालं हो, शपथ सांगतो. अजूनही तसं दुखतंय मला. बास झाला. बास झालं. खूप ऐकलं मी तुमचं. आता तुमची नाटकं बंद करा. काय तर म्हणे हातपाय मोडलेत माझे, बरं व्हायला 15 दिवस लागतील. आणि आता तर काय 2 महिने लागतील ना तुम्हाला बरं व्हायला. आणि तुम्ही काय श्रीमंता घरचे, तुमचे वडील मोठे पॉलिटिशियन आहेत ना. आणि हे सगळं बाहेर कळलं तर लोकांना काय वाटेल, तुमची किती बदनामी होईल. आणि मग लग्नासाठी तुम्हाला स्थळ कशी येतील, कसं होणार आता तुमचं, हो ना. अहो मॅडम. काय अहो, ऐकवत नाहीये तुम्हाला. या सगळ्या तुम्हीच मारलेल्या थाप आहे. तुम्ही माझ्याशी धादांत खोटं बोललात आणि त्याची तुम्हाला लाजही वाटत नाहीये. इथे मला तुमच्यासाठी वाईट वाटत होतं. माझ्यामुळे तुमची अशी अवस्था झाली म्हणून मी रडत होते. आणि तुम्ही ते निर्लज्जासारखे नाचत होतात. अहो नाही हो, तुम्ही समजताय एक तसं. शब्दही बोलू नका तुम्ही. काही ऐकायचं नाहीये मला तुमचं. तुमच्यामुळे मी स्वतःला खूप त्रास करून घेतला. तुमच्यामुळे मी त्या गाडे पाटलांना नको नको ते बोलले. त्यांना समजून घेण्यात मी चूक केली. नाही, खरं तर मी तुम्हाला ओळखण्यात खूप मोठी चूक केली. मला वाटलं होतं तुम्ही उन्हाळ्यात सिरियसनेस नाहीये तुम्हाला कसला. पण नाही, तसं नाहीये. तुम्ही तर माणूस म्हणूनच खूप वाईट आहात. 1 नंबरचे खोटारडे आणि समोरच्याच्या भावनांशी खेळणारे आहात. त्यांच्या भावनांशी खेळून असं नाचणारे आहात. हो. खूप खूप वाईट आहात तुम्ही. मी जेवढा विचार केला नव्हता ना तेवढे वाईट आहात तुम्ही. आता फक्त एक काम करा. इथून पुढे मला तुमचं तोंडही दाखवू नका. कळलं? अहो मॅडम मॅडम ऐका ना. अहो मला असं नव्हतं करायचं मॅडम. मॅडम बाय. बाय. जानू, जानू. कशी आहेस ग? मस्त आहे. तुम्ही सगळ्या कशा आहात? आम्ही पण मस्त. लग्नानंतर एक फोनही नाही केलास हा तू. तिला कुठे वेळ मिळतो आता लग्नानंतर, हो ना जानू? एक मिनिट हा. तुम्ही तरी कुठे कॉल केलात मला? तुम्हाला तरी आठवण आहे का माझी? आम्ही मुद्दामच नाही केला. ते काय आहे ना, आम्हाला न्यूली मॅरिड कपलला डिस्टर्ब नव्हतं करायचं. काय ग मग, त्यांनी अभ्यास करू दिला की नाही? हो मग. खूप काळजी आहे त्याला माझी. आणि आम्हाला फक्त परीक्षेत पास झालेलं नको असतं, परीक्षेत नंबर यायला पाहिजे. आम्ही दोघेही सारखेच आहोत. आम्ही अँड ऑल. हा, अगं आता तिने टीम बदलली ना. आधी आपण आणि जानू होतो, आता ते दोघे झालेत ना. एक गप्प बसा ग. काय ग? बरं, हे सगळं सोडा. मला सांगा, विश्वा कुठे आहे? त्याचं ना काही कळतच नाही. आम्हाला त्याच्याबद्दल काही माहितीच नाहीये. अगं तो फोन उचलेल तर कळेल ना. तुझं लग्न ठरल्यापासून तो आलाच नाहीये. काय एवढं काय महत्वाचं काम निघालं या मॅथचं? कॉलेजलाही येत नाही, परीक्षेला तरी येणार आहे ना तो? नाही, आता येऊच दे त्याला, बघते त्याच्याकडे. हो, तू बघच त्याला. बाय द वे, तुझा सगळा स्टडी झालाय ना? हो ग. हाय जानू. हाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. विशिंग यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू सो मच. अभ्यास झालाय ना? तुला बीट करू शकेन एवढा मात्र झालाय. हा, म्हणजे पास होशील तर. ए कोण आहे हा मुलगा आणि हा इतकी
माझ्या जवळ उभा राहून माझ्या जानूशी का बोलतोय? काका हा काका मिसेस सिंचना, तुम्ही जे लोन अप्लाय केलं होतं ते सँक्शन झालंय. काय काका खरंच? अर्थातच. हे बघा, आता तुम्ही आणि तुमचे मिस्टर बँकेत या आणि ज्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करा आणि मग पैसे तुमचेच. थँक्यू 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 सो मच काका. ओके, बाय. हॅरी 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 अगं काय? हॅरी आज मी खूप 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 खुश आहे. अगं हो, पण का काय झालंय? माझ्याकडे एक छान बातमी आहे. काय बातमी आहे? सांग सांग, लवकर सांग. मी नाही सांगणार, तू गेस कर. अरे असं काय करतेस? थांब, गेस. हा, पप्पा इलेक्शन मध्ये जिंकले. डंबो, त्यासाठी वोटिंग तर झालं पाहिजे ना. अरे हो. मग 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 हा, तुला प्रमोशन मिळालं. येस. नाही रे डंबो, अजून काय अजून काय आनंदाची बातमी असू शकते? प्लीज तूच सांग ना, जाऊ दे, प्लीज. जाऊ दे, मीच हा, सांगते. सांग, सांग. हॅरी, हा, तुझं बिझनेस लोन सँक्शन झालंय. काय? हॅरी हॅरी ए हॅरी, काय झालं? तुला आनंद नाही झाला का? ऑफकोर्स मला आनंद झालाय, पण त्या आनंदापेक्षा जास्त मला शॉक बसलाय. तुला प्रपोज केल्यानंतर तू मला होकार दिला होतास ना, तेव्हा जसा मला शॉक बसला होता सेम तसाच मला आता शॉक बसलाय ग. खरंच सांगतो, मला काही सुचत नाहीये. काही आहे तुझं. हॅरी, हा आपल्या आयुष्याचा मोठा टर्निंग पॉइंट आहे. अजून खूप काम करायचं बाकी आहे, त्यामुळे मस्त तयारी करू आणि प्रत्येक गोष्टीचा एक डिटेल प्लॅन तयार करू. येस, बिलकुल. आणि खरंच थँक्यू 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 सो मच हनी. हे सगळं ना तुझ्यामुळे पॉसिबल झालंय. खरंच हनी, मी आता काय करतो, मी एजंटला फोन करतो, त्यांच्याकडे जेवढ्या जागा आहेत ना तेवढं दाखवायला सांगतो. आपण त्यातून एक फिक्स करूयात, काय म्हणतेस? ओके, डन. चल, कामाला लागूया. देवा प्लीज प्लीज मला सगळं आठवू दे. मला क्लासमध्ये पिन ड्रॉप शांतता हवी आहे. कोणीही जागेवरून हलायचं नाही. जान्हवी, काय चाललंय तुझं? काय हवंय का तुला? नाही मॅडम, काही नको. मग सारखी मागे वळून का बघतेस? नाही, काही नाही, सॉरी. का आला नसेल विश्वा? तू काय आता पेपर्सचं टाइम टेबल पण विसरलाय का? नाही, असं कसं होईल? त्याला परीक्षा लक्षात नाही असं शक्यच नाही. पण मग तरी का आला नाहीये हा मॅड पेपरला? विना, आई, आज पीठ पेरून मेथी करूया. बेसन काढून ठेवशील. आई, अरे, इथे इथे. आई, वहिनी या ना एक मिनिट. अरे 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 सुखीरा बाळांनो, काय झालं? अरे अरे काय दोघं अगदी जोडीने नमस्कार करताय? आई, मी काही करत नाही म्हणून आजपर्यंत सगळ्यांनी मला टोमणे मारलेत ना. येता जाता उठता बसता सगळ्यांनी संधी मिळेल तसे मला टोमणे मारले. माझ्या नाकारतेपणाबद्दल बोलत राहिलेत. पण आई, तू मला कधीच काही बोलली नाहीस ग. कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस, मला विश्वास देत राहिलीस, मला एनकरेज करत राहिलीस. आणि आई, आज आज तोच विश्वास खरा ठरतोय आई. म्हणजे काय झालंय? म्हणजे आई, आता तुम्हाला हरीशची काळजी करायची काहीच गरज नाही. हे बाळांनो, मला कळेल असं बोलाल का? सांगतो हो सांगतो. आई,
तुला माहिती आहे ना, मी बँकमध्ये लोन अप्लाय करायला गेलो होतो. तुम्ही बोललो होतं ना मला. आई, ते लोन सँक्शन झालंय. काय सांगताय? होय. आणि आई, आता लवकरच माझा बिझनेस सुद्धा सुरू होणार आहे. देवा नारायणा, पावलाच रे बाबा. किती छान बातमी दिलीस तू मला. तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि दोघांचं कौतुक. हरीश भाऊजी, अभिनंदन तुमचं. सिंचना, तुझंही अभिनंदन बरं का. थँक्यू वहिनी. यांना सांगितलं? नाही नाही आई, ॲक्च्युली आत्ताच बँकमधून फोन आला होता. काही प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी आत्ताच आम्हाला बँकमध्ये जावं लागणार आहे. आम्ही ना संध्याकाळी आल्यानंतर रात्री निवांत सगळ्यांना सांगू. बरं बरं, काही हरकत नाही. विडा, साखरांना होय. तोंड तर गोड करू दे त्यांचं. सगळं छान होणार आहे आता बघ. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आता कामात चिकाटी हवी, सातत्य हवं. ते असेल ना तर यश मिळण्यापासून कोणीच थांबू शकत नाही. आई साखर घेवळा. आई, थँक्यू सो मच. हॅरी जसं बोलला की तुम्ही प्रत्येक वेळेस त्याला सपोर्ट केला. तो काम करत नव्हता तेव्हा सगळे त्याला हिणवायचे. मला खूप हर्ट व्हायचं, पण तुम्ही कधीच त्याला कामावरून काहीच बोलला नाहीत. थँक्यू सो मच आई. पण आई, आता बघाच तुम्ही, हॅरीकडे बघण्याचा सगळ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू बदलेल. नक्की सगळ्यांचं मत माझ्या हरीश बद्दल बदलणारच आहे. पण एक सांगू तुला, आज त्याला हा जो दिवस दिसतोय त्याचं सगळं श्रेय तुला आहे. त्याची पत्नी म्हणून कायम त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिलीस. खरं तर हरीशची आई म्हणून मीच तुझे आभार मानायला हवे. आई हो. हरीश भाऊजी, आता जोमाने काम करायचं, अजिबात थांबायचं नाही. हो वहिनी. आपण प्रयत्न केले की यश मिळतंच, याचं मूर्तिमंत उदाहरण आहेस बघ तू. तुम्हा दोघांचं खूप कौतुक वाटतंय मला. पण आता लक्षात ठेवायचं, प्रामाणिकपणे काम करायचं, त्याला पर्याय नसतो. होय. आई, आमच्या या जर्नीमध्ये आम्हाला फक्त आणि फक्त तुझ्याकडून तुझा आशीर्वाद हवाय, बाकी काहीच नको. अरे बाळा, तो कायम आहेच ना. अरे यशस्वी व्हा. येतो. हा, सांभाळ. वहिनी वहिनी येतो. येतो. काय तुम्हीच कर्जात आहात? बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर. हाही गॅरंटर म्हणून काही उपयोगाचं नाही. हो, ऐकलं का बाहेर? हो हो हो, काय झालं? आभाळ कोसळल्यासारखं का वागतेस? हो, आभाळच कोसळलंय. म्हणजे हरीश भाऊजी आणि सिंचनाने गुड न्यूज दिलीये. काय? अरे, अजून एक माणूस वाढणार या फॅमिलीत. काय चाल? हो, तसं नाही. अहो, माझं बोलणं तर पूर्ण होऊ द्या, ऐकून तरी घ्या आधी. अहो, हरीश भाऊजींना कर्ज मिळालंय, ती गुड न्यूज आहे. आता आईंना बाहेर नमस्कार करून सांगत होते ते. काय? हो. त्याला कर्ज मिळालं? होय. पण आपलं काय हो, आपण तर लपवूनही ठेवलंय आणि आपल्याला कर्जही मिळत नाही. काय? त्याला मिळालं लोन? त्याला मिळालं लोन? अरे, असं कसं? दोघांनी एकत्रच अप्लाय केलं होतं ना. त्या मॅनेजरलाच फोन लागतो. बघा बरं, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी ट्रीटमेंट देतो. काय असा धारेवर धरतो त्याला. बोला संतोष दळवी. हा, हॅलो. नमस्कार सर. सर, काय झालं माझ्या लोनचं? हो, तुम्हाला सांगितलं ना, एक गॅरेंटर घेऊन या, मग तुमची फाईल पुढे पाठवतो मी. हो, त्याशिवाय लोनची प्रोसेस पुढे जाऊ शकत नाही. तुम्ही त्या कंपनीमध्ये किती काळ काम केलं याचं एक पत्र द्या आणि कंपनीकडून तुमचं एक कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्या. कॅरेक्टर सर्टिफिकेट? आणि एवढी सगळी कागदपत्र लागतील? हो सर, असं काय करताय? मी तुम्हाला स्वतः प्रत्यक्ष येऊन भेटलोय, सगळी कागदपत्र दिली आहेत तुम्हाला. असं मिस्टर संतोष, तुमचं बोलणं पटतंय मला. हा, तुम्हाला भेटलो सुद्धा आहे मी. अहो, पण ते बँकेला पटायला पाहिजे ना. आणि बघा, तेव्हाच तुम्हाला ते लोन मिळेल. हो, माझ्याकडे फॉलोअप करण्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर ती कागदपत्र जमा करा. बरं, ठीक आहे. चला, ठेवतो. हा, काय झालं? काय 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 हे लोक आपल्याला मदत करतायत का त्रास देत आहेत तेच काय कळत नाही. नको नको ते प्रश्न विचारतात, कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतायत. अरे देवा, इतकी वर्ष नोकरी करून काय उपयोग नाही. काय हो, याआधी तुम्ही हरीश भाऊजींना किती बोल लावायचात, पण आता बघा, हरीश भाऊजींचे चांगले दिवस सुरू झालेत. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते बरं, प्रत्येकाला ना हे असं वाईट बोलणं टाळत जा तुम्ही.
शेवटी काय आकाशात उडणारा पतंग म्हणजे तरी काय हो, कागदाचा तुकडाच ना. मग ज्याला त्याला ज्याचा त्याचा मान द्यायलाच हवा. ए बाई माझे, तो मॅनेजर बोललाय ना, खूप झालं, आता तू नको सुरू होऊस. मी काही बोलतच नाही या घरात. कॅरेक्टर सर्टिफिकेट कुठून आणू? माय गॉड, जयंतकडे बघ ना. आपण आत गेलो तेव्हा जसा उभा होता अगदी तसाच उभा आहे अजून. आपली परीक्षा आज चालू होती आणि त्यांची बाहेर. बाय. बाय. सॉरी जयंत, माझ्यामुळे तुला खूप वेळ वाट पाहावी लागली. तू खूप बोर झाला असशील ना. मन जानू, त्यात सॉरीचं काय? हे बघ, तू पेपर लिहायला गेली होतीस, तुला 3 तास लागणार होते, हे सगळं मला माहित होतं. आणि मी जर थांबलो तर झालं काय त्यात? तू मला सांग, पेपर कसा होता? खूप सोपा होता. मला माहित होतं तुला पेपर सोपाच जाईल. एनिवे, आपण निघूया आता. जानू, मला ना तुझ्याशी एक बोलायचं आहे. बोल ना. बघ जानू, आता तू फक्त 3 तास एक्झाम हॉलमध्ये होतीस. म्हणजे मला माहित होतं की तू माझ्यापासून फक्त काही मीटर्सवरच आहेस आणि मला परत भेटणार आहेस. पण तरी मी तुला खूप मिस केलं. आणि आता तू माहेरी राहायला जायचं म्हणतेस. आपल्यापासून 2 तासाचं अंतर, किती दिवस किती रात्र. मग जानू, मी तुला खूप मिस करेन यार. म्हणजे आय नो आतापर्यंत मी एकटा राहिलोय, पण तेव्हा मला तुझ्यासोबत राहायचं सुखच माहीत नव्हतं. जानू, मी काय म्हणतो, तू आपल्या घरी हवा तेवढा अभ्यास कर ना. हे बघ, मी तुझ्याशी काही बोलणार नाही, एकदम म्हणजे शांत बसून राहीन, तुला फक्त बघत राहीन, ओके? पण निदान तू माझ्या डोळ्यासमोर तरी असशील. जयंत, म्हणजे बायको माहेरी गेल्यानंतर पार्टीची स्वप्न रंगवणाऱ्या पुरुषांच्या जमान्यात हा इतका रोमॅन्टिक नवरा मला कसा काय मिळाला? मागच्या जन्मी तू खूप काही पुण्य केलं असणार आहेस. बट द पॉइंट इज, नको ना जाऊस जानू. जानू, आय एम सॉरी, मी तुला हर्ट केलं असेल. मला तसं नव्हतं करायचं. एक काम कर, तू जा. आय कॅन अंडरस्टँड. तू जा. तुला आधीपासून तिथलीच सवय आहे ना, बोलायला माणसं आहेत. आणि आई हवं नको ते खायला बनवून देऊ शकते तुझ्यासाठी. इथे काय, मी एकटाच आहे तुझ्याशी बोलायला. आणि माझ्या हाताला आईच्या हातची चव कशी येणार? इट्स ओके, मी करेन मॅनेज. तू जा. नाही जयंत, मला तुला असं एकट्याला सोडून जायचं नाहीये. अगं, सवय आहे मला. इतकी वर्ष मी एकटा राहिलोय, आणखीन काही दिवस, है ना? नाही, नको तसं. आपण आपल्या घरी जाऊयात. मी सांगते आईला काय ते. जानू, असं नको करूस. आता आईंना वाईट वाटेल. जयंत, मी बोलते आईशी. माझा फोन दे. हॅलो. हाय काय ग, कसा गेला पेपर? आई, पेपर खूप सोपा होता ग. म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत होती मला. आणि तुला माहितीये, माझा पेपर ना 10 मिनिटं आधीच झाला होता. इतकं भारी वाटलं ना मला. अगं हो हो हो, येतेच ना इथे, पटकन ये, समोरासमोर गप्पा मारू. ये लवकर, सगळे इतकी वाट पाहतायत तुझी. आई आई ऐक ना, ते ग बोल ना. आई आई अगं, मला नाही जमणार यायला. का ग, काही झालंय का? जावई बाबू नाही म्हणाले का? नाही ग. अगं, तो कशाला काय बोलेल? उलट तो तर मला म्हणतोय की तू जा आईकडे. मग? आणि खरं सांगू का, मलाही तिथे खूप यावंसं वाटतंय. पण आई, जयंतला असं एकट्याला सोडून येणं मला नाही पटत आहे. तुला कळतंय ना आई, मी घरूनच परीक्षेला जात जाईन
आणि जयंत आहे की तो मला सोडायला आणि न्यायला येत जाईल. बर, परीक्षा संपल्यावर यायला मिळेल का बघ. आलीस तर बरं वाटेल. हो. आणि हे बघ, बाय. तू ओके आहेस ना जानू? हो, मी ओके. निघूया. आई, झालं का जानूशी बोलणं? काय बोलली ती? कधी येते? कधी तिला एकदाची भेटेन असं झालंय बाई. तिला म्हणावं बाहेर काही खाऊ नको, तिच्या आवडीचं गोड वरण केलंय. भूक लागली नाहीये असेल. ती. येत नाही नाही, का? ती म्हणाली की परीक्षेला ये जा ती तिच्या घरूनच करणार आहे. जावई बापूस तिला सोडणार आणणार आहेत. का? ती इथनच ये जा करणार होती ना पण आता नाही करणार आहे. नाही यायला जमणार आहे तिला. आई अहो तिच्या आवडीचं. आई जरा जास्तच नाराज झाल्यात वाटतं. जयंत, घर एकदम आवरलेलं दिसतंय. मला सांग, सर्वंट्स येऊन गेले का? ते बरे झाले? नाही अजून. ते मी हाऊसकीपिंगच्या लोकांना बोलावलं होतं. त्यांनी सगळं आवरलं आणि साफसफाई केली. म्हणजे असं घराची साफसफाई करायला बाहेरून पण लोकांना बोलवता येतं? ते ॲप्स असतात ना, त्याने सगळं होतं. कसलं भारी. आम्ही कधीच नाही असं ॲपवरून घरची साफसफाई करायला कोणाला बोलवलं. बरं जयंत, मी काय म्हणते, तू फ्रेश होऊन घे. मी पटकन स्वयंपाकाचं काय ते बघ. हां, अजिबात नाही. परीक्षा संपेपर्यंत तू कशालाच हात लावायचा नाहीयेस. ओके? सगळं काम मी करणार आहे. जेवण पण मीच बनवणार आता. जयंत, जर सगळं काही तूच केलंस मग मी काय करायचं? अभ्यास. एक्झाम संपेपर्यंत तू फक्त अभ्यास करायचा आहेस. नाही हा, असं काहीही होणार नाहीये. माझ्या एक्झाम्समुळे अख्ख्या घराचं बर्डन मला तुझ्या एकट्यावर टाकायचं नाहीये. एकतर आज मी 3 तास पेपरला बसलेले होते तर तू बाहेर उभा होतास. त्यानंतर तू पण थकला असशील ना. मी काही तुझं ऐकणार नाहीये. स्वयंपाकाचं काय ते मला बघू. हां, नो वे. बघ, मी जसं बोललो ना की परीक्षा संपेपर्यंत तू कशाला हात लावायचा नाही. तब तक ये बंदा आपकी खिदमत में हाजिर है. नाव आता ही बॅग घे आणि अभ्यासाला लागा. मी पटकन आपल्या दोघांसाठी काहीतरी खायला बनवतो. ओके? तू नाही ना ऐकणार? अजिबात नाही. नाव गो स्टडी. ओके. मी नंतर आणून दे. किती गोड आहे जयंत. मी खरंच खूप खूप लकी आहे. कारण जयंत सारखा माझ्यावर एवढं भरभरून प्रेम करणारा मुलगा मला लाईफ पार्टनर म्हणून भेटलाय. सर, आलेत का एमडी सर? येतील ते. मी म्हटलं ना तुम्हाला, ते आले की तुम्हाला सांगतो म्हणून. नाही हो, पण काय मी 3-4दा येऊन गेलो, मग आले नव्हते म्हणून बघायला आलो होतो. अहो पण दळवी, असा एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून कसं चालेल? सर, एक दिवस जड जातोय मला, काय सांगू तुम्हाला. अहो पण आता नोकरी टिकवण्यासाठी तुम्ही असे दिवसभर केबिनच्या बाहेर उभे राहिलात तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर होईल. जा, कामाला लागा. आपल्या HR सरांनी सांगितलं सर की एकदा MD साहेबांशी बोलून बघा, म्हणून मी येतोय. हे बघा, तुमची सगळी फंड्स तुम्हाला मिळतील. कशाला एवढं टेन्शन घेत आहे? त्याचं काहीच टेन्शन नाही आहे, अजिबातच नाही. पण सर, पगार थांबला तर कसं चालणार ना, म्हणून मला MD साहेबांशी बोलायचं होतं. हे बघा, तुम्ही एक काम करा. MD सर आले ना की त्यांनाच भेटा. ठीक आहे, मला कळवा हा सर. नक्की नक्की कळतो.
नसेल हा मॅड परीक्षेला? कुठे आहे, काय करतोय, काहीच कळत नाहीये. बरं याला फोन मेसेज करावा तर कशालाच रिप्लाय करत नाही हा. आता कसा निरोप पोहोचवू मी ह्याच्यापर्यंत? काय करू काहीच कळत नाहीये मला. तू नक्की कसा आहेस, कुठे आहेस, काय करतोयस हे सगळं विचारणार नाहीये मी तुला आता, कारण तुला एवढे फोन मेसेज केले पण तू कशाचाच रिप्लाय करत नाहीयेस विश्वा. आणि या सगळ्याचा ना मला खूप जास्त त्रास होतोय. पण ठीक आहे, मी आता असं ठरवलंय की माझा बेस्ट फ्रेंड जिथे कुठे असेल तिथे तो चांगलाच असेल. विश्वा यार, पण एकदा तरी सांग ना मला, का वागतोयस तू असं? असं काय झालंय नक्की? मला सांग, तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर तुझं ब्रेकअप झालंय का? हे बघ, असं काही असेल तर हे सगळं तू माझ्यासोबत शेअर करायला हवंस. अरे आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. आणि समजा जर असं काही असलं तरी, अरे तू परीक्षेला का येत नाहीयेस, पेपर का बुडवतोयस? विश्वा, तुला कळतंय का ह्या सगळ्यामुळे तुझं अख्खं वर्ष वाया जाईल. आणि तुझं वाईट झालेलं नकोय मला. त्यामुळे मी प्लीज रिक्वेस्ट करते विश्वा तुला, प्लीज एकदा माझ्या मेसेजचा रिप्लाय कर प्लीज. जानू, जानू कुठे होतीस तू? छान, अरे तूच मला म्हणालास ना फ्रेश होऊन घे, तेच करत होते. जानू, असं का होतं मला माहित नाही, पण तू एका क्षणासाठी जरी माझ्या नजरेसमोरून गायब झालीस ना, तरी मला असं वाटतं की तुला माझ्यापासून कोणीतरी लांब नेते. हे बघ, आपल्याला कोणीही एकमेकांपासून लांब नेऊ शकत नाही, कारण आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे आपल्याला कोणीच एकमेकांपासून तोडू शकत नाही. ठीक आहे, जेवण तयार आहे, चल जेवण घेऊ. हो चल. नक्की कसा आहेस, कुठे आहेस, काय करतोयस हे सगळं विचारणार नाहीये मी तुला आता, कारण तुला एवढे फोन मेसेज केले पण तू कशाचाच रिप्लाय करत नाहीयेस विश्वा. पण ठीक आहे, मी आता असं ठरवलंय की माझा बेस्ट फ्रेंड जिथे कुठे असेल तिथे तो चांगलाच असेल. विश्वा यार, पण एकदा तरी सांग ना मला, का वागतोयस तू असं? असं काय झालंय नक्की? मला सांग, तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर तुझं ब्रेकअप झालंय का? हे बघ, असं काही असेल तर हे सगळं तू माझ्यासोबत शेअर करायला हवंस. अरे आपण बेस्ट फ्रेंड आहोत ना. अरे ते माझ्या कर्मा, काय करू रे तुझं? त्या मुलीवर एवढं प्रेम केलं, तिला सांगितलं देखील नाहीस. हा, बरं तुझं दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे असं सांगितलंस. बरं मग या सगळ्यात त्या बिचारीची तरी काय चूक? तिच्या चांगल्यासाठी, तिच्या भल्यासाठी तू तिच्या मार्गातून वेगळा झालास आणि स्वतःची ही अवस्था करून घेतलीस. विश्वा राजा, उठणार आहे, उघडणार डोळे, नको त्रास देऊ असा. विश्वा, बाबाने खूप त्रास होतोय रे. तुला ऍडमिट केल्यापासून जेवले सुद्धा नाही येत ते. उठणार आहे राजा, डोळे उघड आणि बघणार आहे.
नक्की कसा आहेस, कुठे आहेस, काय करतोयस हे सगळं विचारणार नाहीये मी तुला आता, कारण तुला एवढे फोन मेसेज केले पण तू कशाचाच रिप्लाय करत नाहीयेस विश्वा. पण ठीक आहे, मी आता असं ठरवलंय की माझा बेस्ट फ्रेंड जिथे कुठे असेल तिथे तो चांगलाच असेल. विश्वा यार, पण एकदा तरी सांग ना मला, का वागतोयस तू असं? विश्वा, हे बघ, हे बघ, डोळे उघड, आई आली की नाही? हे बघ, इथे बघ, माझ्याकडे बघ, डोळे उघड. बाबाला फोन कर. हा बोला. अहो विश्वाला शुद्ध आली, डोळे उघडले पाहतोय माझ्याकडे. तुम्ही खूप चांगली बातमी दिलीत. देवाचीच कृपा आहे. खरंच देवाचीच कृपा. तुम्ही या बघू लगेच. आम्ही तिकडे येतो, लगेच निघालो. डॉक्टर, नर्स, विश्वा, डॉक्टर विश्वाला शुद्ध आली बघा ना. त्या मूर्ख सिद्धिराजमुळे उगाच मी गाडे पाटलांबद्दल गैरसमज करून घेतला. किती बोलले मी त्यांना. शी. भावना आहे, तुझा मूड ऑफ वाटतोय. त्या सिद्धू काकाला लागले म्हणून तुला वाईट वाटतंय का? आनंदी, तुम्हाला खरं सांगू, सिद्धू काकाला काहीच लागलं नाहीये. तो अगदी व्यवस्थित आहे. तो लागल्याचं नाटक करत होता. आनंदी, खोटं बोलणं खूप वाईट असतं बरं का. तुम्ही कधीही असं वागायचं नाहीये. काका खोटं बोलला म्हणून तुला राग आला का? हो, आणि मला वाईट वाटतंय की मी मिस्टर गाडे पाटलांना त्या सिद्धिराजमुळे किती बोलले. मग तू त्यांना फोन करून सॉरी बोल ना. ऍक्च्युली मला कसं नाही सुचलंय. थँक्यू आनंदी, खूप छान आयडिया दिलीत तुम्ही. काय झालं यार, भावनाशी आधी ॲटलिस्ट कॉलवर तरी बोलता यायचं. हॉस्पिटलच्या निमित्ताने एकदा भेटता पण यायचं. काय होऊन बसतंय यार. तुझ्यावर तर चिडली होतीच, पण आता तर मिस्टर गाडे पाटील म्हणून पण चिडली. अरे सिद्धू, सगळं संपलं यार आता. तू पण मूर्ख आहेस ना. नाचा अजून रस्त्यात, बिंडॉक कुठला. हॅलो. हॅलो मिस्टर गाडे पाटील. हां, बोला ना मॅडम. ते मला तुम्हाला सॉरी म्हणायचं होतं. सॉरी? का 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 का? तुम्ही मला किती सांगत होतात की तुम्ही काहीच केलं नाहीये, पण मी तुमचं काहीच ऐकून नाही घेतलं. काहीच ऐकून न घेता फोन ठेवून दिला. आणि किती बडबडले मी तुम्हाला. अहो, पण तुम्ही त्या मुलाला मारलं नाहीये हे आता मला कळलंय. तो मुलगा नाटक करत होता. त्यानेच तुमचं नाव सांगितलं मला, म्हणून मला तसं वाटलं. आणि क्या बात है सिद्धू, क्या बात है. म्हणजे आजच ती माझ्यावर चिडली होती आणि आता लगेच सॉरी पण बोलते. तेरी तो निकल पडी यार बॉस. नाही 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 मॅडम, अहो काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मी अजिबात तुमच्यावर चिडलो नाही हो. तुम्ही रिलॅक्स करा एकदम, चिल चिल. थँक्यू मिस्टर गाडे पाटील, खरंच खूप थँक्यू. हां, बरं मला सांगा, आनंदी आहे का तिकडे? हो आहेत ना. हां, देऊ शकता का? देते.
हाय काका. हाय बाळा, कशी आहेस? काय नाही, भावना सॅड होती म्हणून तिला म्हटलं की फोन लाव. अच्छा, अरे वा, किती हुशार आहेस ग बाळा तू. नेक्स्ट टाइम मी जेव्हा तुला भेटीन ना तेव्हा चॉकलेट देईन. ओके? थँक्यू काका. बरं बाळा, आता उशीर होतोय, तुला झोपायचं असेल ना? हा, ओके. बाय काका. गुड नाईट. गुड नाईट बेटा, गुड नाईट. यार सिद्धू, काय काय नशीब आहे यार तुझं. यार एकदम हुशार, जीनियस. काय करायचं तुझं यार. काय रे सिद्धू, कुठल्या नाटकात भाग घेतलायस का? डायलॉग बाजी चालली म्हणून विचारलं. हो नाही हो, ऍक्च्युली काय, मी माझ्या मित्राशी बोलत होतो. एका खूप खास मित्र आहे ना, बाकी काय नाही. हो का? बरं बरं. ते सिद्धू, तुझी आणि भावनाची लव्ह स्टोरी कुठपर्यंत पोहोचली? कसला काय वहिनी, का? आमची लव्ह स्टोरीची गाडी स्टार्ट झाली की इंजिन बंद पडतं. तिला ढकलायचं म्हणालं की रस्त्यात खड्डे. काय करायचं तेच कळत नाही हो. सगळं कठीण आहे. अरे देवा, सिद्धू पण असंच चालत राहिलं तर कसं होणार आहे? एकतर घरातले सगळे लोक तू ठीक होण्याची वाट बघत होते, आणि एकदा का त्यांना कळालं ना तू बरा झालास, लगेच मुलींची शोधाशोध सुरू होईल. तर मग असं झालं तर कसं होणार आहे? मी तर म्हणते तू एक काम कर, ह्या सगळ्यांच्या अगोदर ना तू तुझ्या मनातलं जाऊन भावनाला सांगून टाक. काय? बरोबर आहे तुमचं वहिनी. ऍक्च्युली तसंच केलं पाहिजे, कारण भावनाशिवाय कुठल्याही दुसऱ्या मुलीशी मी लग्न करूच शकणार नाही. बघाच तुम्ही. होय सिद्धू, मी देवाकडे अगदी मनापासून प्रार्थना करेल की भावनाच तुझी बायको म्हणून या घरात यायला पाहिजे. कारण की तसं झालं ना तर, आणि तरच तुझी इज्जत कमी होईल, आणि तेच मला पाहिजे. आलात तुम्ही? तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. आधी मला सांग, तू इथे अशी का बसली होतीस, आणि तुझा चेहरा असा का दिसतो? काय झालं? नाही, काय झालंय? जानूने कळवलं की तिला येता येणार नाही. अरे, दोघं येणार होते ना, पण काय झालं? काय माहित. बघा ना, इतकी आशा होती मला ती येईल, 4 दिवस राहील. लक्ष्मी, तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण जरा जानू आणि जयंतच्या दृष्टीने विचार कर ना. त्यांचं आत्ता कुठे नुकतंच लग्न झालं. त्या दोघांना एकमेकांबरोबर वेळ घालवायचा नसेल का? म्हणजे तुला तिला भेटायचंय, बरोबर आहे ग, पण कधी कधी ना नवऱ्याला नाही आवडत बायकोनं सारखं सारखं माहेरी जाणं. त्यामुळे नाही आली, आणि आपल्याला काय भेटेल ना जानू, एवढं काय. तुमचं बरोबर आहे, माझं आपलं उगीच. बरं, तुम्ही हातपाय धुवा, मी जेवायला वाढते. एक मिनिट. काय? बस जरा, बस ना. काय झालं? काही झालेलं वगैरे नाहीये एवढं काही. मला तुला काहीतरी सांगायचंय.
काय झालं आता? म्हणजे झालं काही नाहीये आणि सांगायचं म्हणजे खरं तर विचारायचंय. अहो आता भूमिका नका बांधत बसू, पटकन बोला ना, विचारा काय ते. उगाच माझा जीव टांगणीला लागतो. पण त्याच गोष्टीचा सारखा विचार करत नाही बसायचा. आता तुम्ही पटकन सांगताय का? मला एक सांग की समजा मी उद्या रिटायर झालो तर? असं बोलू नये हो, वास्तू तथास्तु म्हणत असते. मी सांग तर खरं, समजा मी खरंच उद्या रिटायर झालो तर? मी विश्वासच नाही ठेवणार, कारण तुम्हाला रिटायर व्हायला अवकाश आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि अहो, तुम्हीच मला सांगितलंय आपल्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत, हो की नाही? भावनाचं लग्न व्हायचंय, अजून आपल्याला आपलं हक्काचं घर बांधायचंय, आणि जानूचं नुकतंच लग्न झालंय. वर्षभरात कधीही गोड बातमी येईल. पहिलं बाळणपण माहेरीच करावं लागतं. अहो, खूप खर्च आहे आपल्याला. असं उद्या रिटायर होऊन कसं चालेल? बरं, मी जेवण गरम करते. पटकन हातपाय धुवून घ्या. अगं बाई, सासूबाईंना औषध द्यायचं पण राहिलंय. या पटकन. लक्ष्मी, माझ्या नोकरीच्या जीवावर तू ही सगळी स्वप्न पाहतेस खरे, पण कसं सांगू तुला, वस्तुस्थिती फार वेगळी आहे का?